गुड इवनिंग बच्चों पार्टी। सब खैरियत, सब बढ़िया चल रहा है, पढ़ाई बढ़िया चल रही है। घर में बैठ बैठ के पढ़ाई हो रही है, नहीं भी हो रही तो करो। क्यों सर, आराम करने दो। आराम बहुत हो गया, 3-4 महीने से बस आराम ही कर रहे हो। सर हम तो रोज आपको नोट्स भेजते हैं, जो लोग हमको नोट्स भेजते उनके बारे में हमें कोई दिक्कत नहीं, जो नहीं भेजते उनके बारे में दिक्कत है। क्योंकि पढ़ना तो आपको है, एग्जाम तो आपको देनी है, गवर्नमेंट नहीं देने वाली। कोरोना है, वो गवर्नमेंट है, उनका डिसीजन वो खुद लेंगे। उनके ऊपर डिपेंडेंट मत रहो, वो बोलेंगे कल एग्जाम दो तो आप तैयार हो, नहीं ना। अगर उन्होंने कहा एग्जाम का जो शेड्यूल है वो तो वही रहेगा, मतलब अप्रैल में एग्जाम होगी तो आप तैयार हो, नहीं ना। ऐसा हो ही नहीं सकता। सर आगे जाएगी, किसने देखा है आगे की बात, किसी ने देखी है नहीं। तो पढ़ाई करते रहो, खुद के बारे में सोचते रहो, ठीक है। बहुत टाइम सोचने के लिए थोड़ा पढ़ाई कर भी लिया करो, ठीक है। तो आज बात करेंगे हम प्योर रोलिंग के बारे में। प्योर रोलिंग, रोलिंग क्या होता है? रोलिंग, यस, अगर आपको याद हो तो रोलिंग वो मोशन होता है जिसमें लीनियर मोशन भी हो और रोटेशनल मोशन भी हो, उसको हम कहते हैं रोलिंग। चलो चक्का, जो चक्का अब तक सिर्फ इसके बारे में हमने पहले भी बात कर ली है, ठीक है। याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे। रोलिंग काय असतं, ठीक आहे, इनर्शिया काढला होता। इफ आई एम नॉट रॉन्ग एंड इफ यू आर नॉट फॉरगॉटन, देन वी find out or we calculated the torque for rolling, okay, torque for rolling, ठीक है। टॉर्क त्याच्यामध्ये आपण बोललो होतो टॉर्क ट्रान्सलेशनल प्लस टॉर्क कोणता रे, टॉर्क रोटेशनल, ठीक आहे। आय ओमेगा मे बी इथे काय असेल रे, एम व्ही आर असेल, काहीतरी असेल, इकडे काय असेल आय ओमेगा, ठीक आहे। काढलेल्या अशा गोष्टी आपण, ठीक आहे, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा वगैरे वगैरे ह्या व्हॅल्यूज काढलेल्या, ठीक है। One of the students asked me question like this: I omega, and find out value for this omega. MVR, somewhere it's a value like MVR plus MR square. I don't know exactly, m/8 such thing. But the thing is, the question was on फाइंडिंग आउट द अँग्युलर वेलोसिटी ओमेगा। बर, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या सॉल्व करत करत ही व्हॅल्यू का आली, कशी आली, इथेच का तिथेच का, हे जे बारीक गोष्टी असतात, ह्या ज्या मनाला त्रास देणारे जे क्वेश्चन्स असतात ना, तेच तुम्हाला सक्सेसफुल बनवतील, ठीक आहे। सक्सेसफुल बनवतील, लक्षात ठेवा। हाऊ? कारण की ह्या छोट्या गोष्टी लक्षात राहतात। तुम्हाला तिथे डाऊट आलाय म्हणजे तुम्ही ती गोष्ट बारकाईने बघताय, समजताय ना, तुम्ही ती गोष्ट बारकाईने बघितली ही का, आणि तुम्हाला क्वेश्चन येत असेल तर तुम्हाला इच्छा आहे ती जाणून घेण्यामध्ये, आणि तीच इच्छा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये मदत करेल। प्रॉब्लेम येणं खूप चांगलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणं तर खूपच चांगलं आहे, बट प्रॉब्लेम येणं खूप चांगलं आहे ऍज अ फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ यू. From the student's point of view, it's really good that students always getting the problem in a problem, doubt in a problem, but you never get an issue about that problem that I am getting problem every time. Don't lose your hopes. If you are facing so much problems while solving a problem, if you are having some kind of doubts, it's okay. It's being a student, it's really good. Just try to keep going on and try to think from different angle. If one angle is not sufficient, then try different angle. Okay, that's why now you are in a lockdown situation where you are solving problems or you are studying online. Okay, obviously you are studying online. No one is with you to communicate directly like the previous we communicate in an offline classroom. Now you have to face all the problem, all the things online.
then now you have an idea that for one problem or for one method there are different methods, there are different angles. In YouTube platform there are multiple channels, there are multiple teachers who are working hard and trying to explain you how this thing is happening. But one thing that you have to notice that every teacher has different method. Doesn't matter what kind of problem it is. If the problem is same but method behind that is different, maybe the answer is same but the explanation of that thing is maybe different. If the answer is same, definitely there will be the explanation is different. Okay? Try to focus on method. Try to develop your own method how to solve problems. Developing your own method is really good to you. How? Because you are getting a proper understanding up to your level. म्हणजे तुमच्या लेवलला तुम्हाला काय भेटेल रे, एक अंडरस्टँडिंग भेटेल, एक लेवल वाढेल तुमच्या अंडरस्टँडिंगची त्या प्रॉब्लेमला बघण्याची. ओके सर, या टॉपिक वरती प्युअर रोलिंग वरती येऊ. ठीक आहे, प्युअर रोलिंग मध्ये आपल्याला माहिती आहे एक जर कधी एखादी गोष्ट आहे जी काय करते रे. ठीक आहे, आता एक गोष्ट समजायला लागली काय तुम्हाला, दोस्त पॉइंट असा होता, एखादी समजा हा चक्का आहे. ठीक आहे, तो चक्का जर कधी मी म्हटलं काहीतरी स्पीडने पळतोय, काहीतरी व्हेलॉसिटीने पळतोय, तर त्याचा कोणता पॉइंट मूव्ह करत असेल त्या चक्क्याचा, ऑब्विसली सेंटर ऑफ मास. ठीक आहे, कोणता पॉइंट मूव्ह करत असेल, सेंटर ऑफ मास. आणि जो रोटेट करणार तो काय असणार रे, ओमेगाच्या स्पीडने काय करणार, रोटेट करणार. ठीक आहे, ओमेगाच्या स्पीडने काय करणार, रोटेट करणार. आणि मूव्ह पुढे लिनियरली कोण मूव्ह करेल, तुम्ही म्हणू शकता काय, चक्क्यावरती मी इथे एक डायमंड लावलाय. ठीक आहे, माझा जो चक्का आहे, काळा काळा चक्का आहे, ज्याला तुम्ही गॅस धक्के मारता, घरानंतर हात धुवा लागतात, काळे पडतात ना. चला, तुम्ही ते काळेपणा लपवण्यासाठी असे डायमंड लावले. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल का हा डायमंड आहे 2 करोडचा, हा डायमंड आहे 4 करोडचा. ठीक आहे, मग मी 4 करोडलाच पुढे नेणार, म्हणजे मी 4 करोडवाल्याचीच व्हेलॉसिटी मोजणार, असं काय आहे का सर याची तुमच्या मनात घ्या. ठीक आहे, तसं असतं का, नाही. व्हेलॉसिटी कोणाची असते रे, तर सेंटर ऑफ मासची. म्हणजे लिनियरली कोण मूव्ह करतो, आतापर्यंत आपण जी स्पीड म्हणत असतो ती कोणती असते, सेंटर ऑफ मासची. F = ma मोमेंटम. ठीक आहे, याचे काय फॉर्म्युले होते, या सगळ्यामध्ये जो पॅरामीटर असतो व्हेलॉसिटीचा, ऍक्सेलरेशनचा, हे सगळे कोणाचे असतात, सेंटर ऑफ मासचे. क्लिअर ना, क्लिअर. चला, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. चला मग ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. रोलिंग मध्ये काय आहे मग, रोलिंग मध्ये जर किती बोलायचं झालं तर काय काय, ट्रान्सलेशनल म्हणजेच काय रे, लिनियर. माहिती आहे ना सगळ्यांना गोष्टी, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. क्लिअर येतं, ह्याच्यावरती डिस्कस करायचं आज, ह्याच्यावरती डिस्कस करायचं. रोलिंग वरती प्रॉब्लेम्स कसे येऊ शकतात. तुम्हाला आधी जे घेतलं होतं त्याच्यामध्ये टॉर्क आणि इनर्शिया वरती प्रॉब्लेम झाले होते. ठीक आहे, बरोबर. आज जे आपण काढू ते डिस्प्लेसमेंट. काय, डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट प्रॉब्लेम कसा आहे, हा जो पॉइंट दिला होता मी, इथं तुम्ही डायमंड लावला होता. ठीक आहे, 4 करोड. किती करोड आला सर, हमारे पास इतने पैसे होते ना तो आज हम पढ़ाई नहीं करते, बराबर ना. इतने पैसे आज हम पढ़ाई क्यों करते सर, हम तुम्हारे पास आते नहीं, बार बार आप दिमाग खाते रहते, फी भरो फी भरो, वो झंझटी मिट जाती ना. चला बस झालं. समजा इथे पॉइंट पी आहे. ठीक आहे, काय पण घ्या. ठीक आहे, समजा एखादा पॉइंट पी आहे एससी वर. ठीक आहे, पॉइंट पी आहे, तर तो पॉइंट पी या पॉइंट पासून या पॉइंटला आला. ठीक आहे, या पॉइंटला आला, तर मग ह्या त्या पॉइंटने किती डिस्प्लेसमेंट केलं, असा क्वेश्चन तयार. डिस्प्लेसमेंट. हा काय रे, डिस्प्लेसमेंटला शॉर्टकट मध्ये कोणतं अक्षर असते, लेटर, वर्ड, एस, अल्फाबेट. तर इट्स नॉट अ लेटर, इट्स नॉट अ वर्ड, इट्स ए अल्फाबेट. ओके, माय मिस्टेक, इट्स ए अल्फाबेट. चलो, होशियार हो गए हो तुम लोग. ठीक है, अल्फाबेट. डिस्प्लेसमेंट विचारते तुम्हाला. ठीक आहे, मे बी डिस्प्लेसमेंट विचारतील, व्हेलॉसिटी विचारतील, मोमेंट काहीही विचारू शकतात. त्या पॉइंट पी चं मेथड एकच, बट काय, बट पॅरामीटर वेगळा असू शकतो. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, मोमेंटम. चला देखते इसके बारे में प्रॉब्लम.
ह्याच्यावरती प्रॉब्लेम ठीक आहे. असं समजून घ्या हा पॉइंट पी इथे आला ठीक आहे. हा जो पॉइंट पी आहे तो काहीतरी डिस्प्लेस केला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत त्यांनी काय केलं डिस्प्लेसमेंट केलं. सर मिटा दो ना चलो ओके. हा त्याचा सेंटर ऑफ मास ठीक आहे. जो पॉइंट पी इथे होता तो पॉइंट पी इथे आला आणि हा जो चाक आहे हा ओमेगा वेलोसिटीने रोटेट करतो आणि लिनियर वेलोसिटीने व्ही वेलोसिटीने पुढे जातो. असं म्हणलं तर कोणाला की समजणार नाही. असं आहे का कोणी नाही ना. चला बोला बघ. लहान लहान परिस्थितीतून जातो त्यांना एखादा काहीतरी असं समजा रिंग वगैरे असं काही म्हणा तो चालला व्ही वेलोसिटीने आणि ओमेगा वेलोसिटीने रोटेट करतोय. सर कशाला शांतपणा तसंच कामाला येत नाही. काय करायचं ते काम आहे खेडग्यावर ठीक आहे. एवढाच मोठेपणा तुमचा. चला बघा हा सेंटर सी म्हणा ओ म्हणा काय पण असू द्या. आता या ठिकाणी तुम्हाला काढायचे डिस्प्लेसमेंट ठीक आहे. काय करायचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय अंतर. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय अंतर. मग मला सांगा हा लिनियरली पुढे गेला ठीक आहे. समजून घ्या हा जो रिंग आहे समजून घ्या ही काय प्रकारची रिंग आहे किंवा डिस्क आहे काय पण घ्या रिंग तुम्हाला जे आवडेल ते घ्या ठीक आहे. रिंग समजा हा मला छक्का बरा वाटते तर ठीक आहे. छक्का नो प्रॉब्लेम इट्स ए छक्का. चला छक्का युट्यूब वरती कोणी बोललेलंच नाही ना तर छक्का आपण छक्का घेऊ. रिंग डिस्क सगळे घेतला आपण छक्का घेऊ. चला मग हा पी पॉइंट ठीक आहे. इथे आल्यानंतर म्हणजे थोडा पुढे गेल्यानंतर आपण म्हणलं इथे आला ठीक आहे. मी काय म्हणतो हा पॉइंट पी आधी इथे होता तो इथे आला. याला कसं सांगू आपण जो इथे होता तो पॉइंट पी इथे आला ठीक आहे. अबाउट सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास क्लिअर आहे. त्या पॉइंटला आलेला आहे. काय विचारलं मग आपण आता इथे डिस्प्लेसमेंट सांगा पॉइंट पी चं. काय डिस्प्लेसमेंट म्हणजे हा इथून इतका किती मागे आला किती डिस्टन्स मागे आला ठीक आहे. व्हॉट विल बी मी लिहित नाही एवढं सगळं. व्हॉट विल बी ठीक आहे. व्हॉट विल बी द डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट पी. ये अलग बात ठीक है. अगर मैंने बोल दिया होता डिस्प्लेसमेंट बताओ पॉइंट पी का यहां से यहां तो सीधी बात थी. कितना डिस्टेंस इसने कवर किया होगा यहां से यहां यहां से यहां. अगर ये डिस्टेंस आर है तो ये भी डिस्टेंस आर. तो इसका मतलब क्या हुआ आर डिस्टेंस पीछे आ गया. आर डिस्टेंस पीछे आ गया. डिस्टेंस बोला मैं ठीक है. डिस्टेंस और डिस्प्लेसमेंट में आज आपको फर्क पता है. इतने आप स्मार्ट बन गए हो मेरे अंडर में मेरे आशीर्वाद में ठीक है. डिस्टेंस और डिस्प्लेसमेंट में ठीक है. तो हमको डिस्टेंस नहीं निकालना हमको निकालना है डिस्प्लेसमेंट. सर क्यों घुमा रहे हो जल्दी पॉइंट पे आ जाओ ठीक है. तो डिस्प्लेसमेंट आपको निकालना आता है आज. डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट P विद रिस्पेक्ट टू क्या लिखूं विद रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. विद रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास अगर मैंने विद रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास बोला होता तो उसका अर्थ डायरेक्टली R आ जाता ठीक है. क्योंकि ये सेंटर ऑफ मास से देख रहे होते हम इसलिए कहानी बदल गई और विद रिस्पेक्ट टू क्या बोल दिया थे भाई लोग ग्राउंड. बोलो विद रिस्पेक्ट टू क्या निकालना है फिर ग्राउंड. कहानी बदल गई. रिलेटिव वेलोसिटी सर जो हमारे ऊपर से जाती थी फिर से घुसेड़ दी आपने यहाँ पे. घुसेड़ना पड़ेगा फिजिक्स से सब इमेजिनेशन पे चलता है ठीक है. सर पॉइंट पी चा डिस्प्लेसमेंट काढायचे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. लक्ष द्या ठीक आहे. आता इथून बघा काय म्हणजे डिस्प्लेसमेंटचा मी घेतो एस. डिस्प्लेसमेंटला मी काय म्हणतो एस. कोणाचं रे पॉइंट पी चं विथ रिस्पेक्ट टू काय ग्राउंड. विथ रिस्पेक्ट टू काय आपण वेलोसिटी काढायची. वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. वेलोसिटी ऑफ ए ऑब्जर्व की बी ने. वेलोसिटी ऑफ ए ऑब्जर्व की एक बंदा था हमने एक बस ली थी क्लास में. सर क्लास में बस आई नहीं. हम तो बोल रहे थे सर क्लास बस लाओ हमारी ट्रिप निकालो. आपने तो ली नहीं. ये बस थी अपनी ठीक है. वो बस ये बस में हमने किसी को तो बिठाया था. कौन वो लड़की थी जिसको हमने बिठाया था और वो कौन लड़की थी जो चुगलियां करने वाली थी. ये लड़की भाग जा रही है कोई तो थी ठीक है. हमने बोला था ये थी वो लड़की जिसका नाम था एम. बताए ये थी वो लड़की जिसका नाम था आर. हमने देखी थी वेलोसिटी ऑफ आर. किसने ऑब्जर्व की है एम ने. इसको ऑब्जर्व कर रही थी ये लड़की तो हमने बोला था वेलोसिटी ऑफ आर ऑब्जर्व बाय एम. ऐसा बोलते थे ना वेलोसिटी ऑफ आर ऑब्जर्व बाय एम. तो उसी तरह डिस्प्लेसमेंट ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड
वेलोसिटी ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड हमको निकालनी है, ठीक है। ग्राउंड नॉट विथ रिस्पेक्ट टू सेंटर, नॉट विथ रिस्पेक्ट टू सी, यहाँ पे सी लिखा होता तो डायरेक्टली आंसर आर आ जाता, बट हमने यहाँ पे कहानी बदल दी, जो सी था वो जी हो गया, मतलब विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड हो गया। क्लियर है यहाँ तक कहानी? कैसे निकालोगे? अभी ये जो पॉइंट पी है वो लिनियरली भी आगे जा रहा है और घूम भी रहा है। कहानी को थोड़ा देखना पड़ेगा गौर से, देखते हो तो कैसे निकालोगे? डिस्टेंस अगर मैं बोलता लिनियरली, इसने ये पॉइंट पी ने लिनियरली कितना डिस्टेंस ट्रेवल किया, लिनियरली बोलता तो मैं बोलता डिस्टेंस, ठीक है, डिस्टेंस बोला मैं, ठीक है। मैं क्या बोलते इधर डिस्टेंस, डिस्टेंस का फॉर्मूला स्पीड इनटू टाइम, स्पीड इनटू टाइम क्या तो स्पीड ला v होतो, ठीक है, वेलोसिटी इनटू टाइम। अरे बाबांनो माहिती का v इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम, ये t इधर आ गया, डिस्टेंस इज इक्वल टू v बाय v इनटू t, ठीक है, डिस्टेंस। ओके क्लियर बेटा? मी म्हटलं तुम्हाला, ठीक आहे, मी म्हटलं आफ्टर टाइम t फाइंड आउट डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट p विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आफ्टर टाइम t is equal to 2 सेकंड आफ्टर। अरे का बरं काही तर टाइम लागला असेल ना इथून इथं जायला, काय जादून जाणार आहे डोरेमॉनचा इन्व्हेंटर काय सगळ्याकडे असतं, तुम्ही टीव्ही मध्ये बघता म्हणून इथे पण नाही लावतायत ना, फिजिक्सला लॉजिक लागते ना, अशा इलॉजिकल गोष्टी होत नाही फिजिक्स मध्ये, बरोबर आहे ना? काही भी बघता। हाँ चलो फिर देखो डिस्टेंस सांगा मग किती इथे, डिस्टेंस सांगा किती, हे कोणतं डिस्टेंस झालं रे? लिनियर ना, पुढे गेला तो v into t, t च्या आधी 2 पुट केलं तर काय लागेल सर 2v, हे झालं लिनियर डिस्टेंस दी। एंगुलर सांगा बघा पटकन, कितने शार्प में करता है बताओ, एंगुलर डिस्टेंस के बारे में बताओ। एंगुलर डिस्टेंस कैसे निकालेंगे? एंगुलर डिस्टेंस क्या होता है? ये पॉइंट p यहां से यहां आया, मतलब कि कुछ ट्रायंगल हुआ, वही तो पूछ रहा हूं ना। एंगुलर डिस्टेंस थीटा, थीटा की वैल्यू क्या थी रोटेशन में, कैसे निकालते हैं थीटा? अरे डिस्टेंस की जगह थीटा आया, थोड़ा तो दिमाग दौड़ाओ, थीटा की डिस्टेंस की जगह थीटा आया, v की जगह क्या है इसमें ओमेगा, t की जगह क्या आएगा, t तो t होता है, ओमेगा t, यही तो फॉर्मूला होता है, थीटा इक्वल टू ओमेगा t। तो बोलो ट्वाइस ओमेगा, क्या आएगी इसकी वैल्यू? ट्वाइस ओमेगा। बट हमको ये तो निकालना ही नहीं है सर, लिखा है जो इसका काम है, याचा यूज आहे, याचं काम पडणार आहे, ठीक आहे। चला मग बघा कसं काढायचं, काढा त्या गोष्टी काढल्या आपण। हे काय झालं रे टोटल डिस्टन्स, हे काय टोटल डिस्टन्स, क्लियर आहे? इकडे गेला बघा, हा पॉइंट इथून इथे गेला, लिनियरली गेला ना, काय म्हटलं आपण लिनियरली गेला, जो पॉइंट p इथे होता तो पॉइंट p इथे आला, बरोबर? लिनियरली जर कधी बोलायचं झालं तर मी आता इथे डायग्राम काढतोय, ठीक आहे, समजून घ्या सेंटर पासून आहे, समजून घ्या सेंटर पासून होते इथून इतकं डिस्टन्स, ठीक आहे, असं, बरोबर? हे जे डिस्टन्स होतं आणि हा पॉइंट आता काय झाला मागे आला, हा पॉइंट p तो इथे होता, तो पॉइंट p काय झाला रे इथे आला, म्हणजे आता डिस्टन्स थोडं चेंज झालं, डिस्टन्स काय झालं थोडं चेंज झालं, म्हणजे ऍक्च्युअली त्याने आधी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं का लिनियरली, आधी एवढं, म्हणजे आधी जर किती समजा हे 2 मीटर होतं, समजा हे 2 मीटर होतं इथून इतकं, तर आता तो पॉइंट थोडासा काय आला मागे, आता तो पॉइंट आला थोडासा मागे, म्हणजेच काय इथून इतकं डिस्टन्स आता एवढंच बनलं, म्हणजे एवढा भाग कॅन्सल झाला, तर मग हे डिस्टन्स तुम्ही सांगू शकता इतकं टोटल डिस्टन्स मायनस हे डिस्टन्स, हे टोटल डिस्टन्स मायनस हे डिस्टन्स असं म्हणू आपण। तर मग ही व्हॅल्यू किती झाली असणार, जर कधी ते रोटेशन मध्ये फिरते तर ही व्हॅल्यू काय झाली, ही व्हॅल्यू म्हणजे कशी रे अशी ना, इथून इथे आला हा पॉइंट, म्हणजे ही व्हॅल्यू किती झाली, ही व्हॅल्यू तर आर असणार ना, ही व्हॅल्यू काय असणार आर, अरे बाबा बळजबरी बोलतोय का मी, नाही ना आर आहे ना, रोटेशन मध्ये तेवढं डिस्टन्स सेंटर पासून असणार, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड जरी म्हटलं तर तिथूनच तर फिरते ना डिस्टन्स। चला मग बोला मग लिनियर डिस्टन्स मध्ये काय फरक पडला, लिनियर डिस्प्लेसमेंट, आता मी डिस्प्लेसमेंट वरती येतो, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट p विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, जे 2v आलं, टोटल मधून मायनस करायचं, टोटल डिस्टन्स किती चालला असेल हा पॉइंट p, तर 2v डिस्टन्स चालला असेल, म्हणून काढलंय, म्हणून काढलं, ठीक आहे, टोटल डिस्टन्स किती चालला 2v डिस्टन्स आला, 2v डिस्टन्स आला, ओके। आणि मग मागे किती आला
आपण काढलेला डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट पाथ ठीक आहे 2v मायनस किती वापस आला रे हा तर r डिस्टन्स 2v मायनस r क्लिअर इथपर्यंत 2v मायनस r हे कोणत्या डायरेक्शनला कारण की डायरेक्शन का बोलते मी आता बघा ही झाली x डायरेक्शन इथून इतकी ठीक आहे झाली x डायरेक्शन आणि हा पॉइंट p जो आधी इथे होता इथून वर गेला म्हणजे कोणती झाली रे ही डायरेक्शन y डायरेक्शन कोणती डायरेक्शन झाली y डायरेक्शन म्हणून आपण x न म्हणता काय म्हणतो i कॅप म्हणतो आणि जी दुसरी आहे y डायरेक्शनला ती किती झाली जर तर ही डिस्टन्स r होतं आणि तो पॉइंट p इथे आला ठीक है। मी हे सगळे इरेज करून सांगतो व्यवस्थित समझ में आना चाहिए। तो गाना आ रहा है अभी टीवी पे समझ आएगा तो कॉपीराइट नहीं बोलते ठीक है। वाय डायरेक्शनला इथून तर इतकं मग किती हे वाय डायरेक्शनला इथून इतकं किती असणार आहे जेवढं हे तेवढं हे किती हे हा हे बोला हा r होता तर हा पण किती r म्हणजे y डायरेक्शनला वरती किती गेला r y डायरेक्शनने किती गेला r त्या ठिकाणी y लिहितो का आपण नाही लिहित काय लिहितो जे लिहितो सर हम बहुत होशियार हमको आता ही है तेवढे देतो तुम्हाला हे काय झालं डिस्प्लेसमेंट ऍक्च्युअल हे काय झालं डिस्प्लेसमेंट ठीक आहे त्याच्या टाइमिंग वगैरेच्या काही व्हॅल्यू आहेत तरी व्हॅल्यू असते ठीक आहे। आता मी हे इक्वेशनला इथे लिहितो ठीक आहे त्या इक्वेशनला इथे लिहितो y सबर करो सब पता नहीं लिया s म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ p विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढलं 2v मायनस r जे कोणत्या डायरेक्शनला आलं रे i कॅप प्लस r j कॅप ठीक आहे ही व्हॅल्यू आली आपल्याला त्याच्यामध्ये काय करण्यासारखं आहे का नवीन अजून तर नाही ठीक आहे। क्वेश्चन पडला असेल का तुम्हाला कोणता सर क्वेश्चन कोणता क्वेश्चन असा की हा काय इथे होता आणि ऑटोमॅटिक इथे आला का नाही ना फिरत आला ना असा रोटेट होत आला कसा आला इस तरह से देखो यहाँ पे ये पॉइंट भी यहां से ऐसा घूमते हुए आया मतलब मैथमेटिक्स का फिजिक्स का यहाँ पे कौन सा वर्ड यूज होने वाला है ये घूमते हुए आया तो क्या हुआ ये थीटा हुआ। इस इक्वेशन में थीटा की कहानी कहीं पे भी नहीं इस इक्वेशन में थीटा की कहानी कहीं पे भी नहीं ये सवाल था जो आपको आना चाहिए था मन में आया क्या हमको तो आया था सर बहुत अच्छा अगर सवाल आ रहे हैं तो बहुत अच्छा इसका मतलब आपको ठीक है। तो देखो अब कहानी क्या होने वाली है थीटा आया क्या नहीं आया अभी तक वो आना चाहिए तो आएगा थीटा जरूर आएगा ना जैसे करण अर्जुन आएंगे वैसे हमारा थीटा भी आएगा समझ में आया यहाँ तक। अब क्वेश्चन लिखो ये जो क्वेश्चन है यूट्यूब से लिया हुआ है जो आदमी बोलता है कि ये मैंने खुद से डेवलप किया हुआ क्वेश्चन है उसके बारे में डिस्क रोटेटिंग विथ क्वेश्चन लिखता हूं मैं डिस्क जो अच्छा लगता है मैं वो सब देता हूं ऐसा कुछ नहीं हम बोलते नहीं कि हम कॉपी नहीं करते हम कॉपी करते हैं बट बताते हमारे तरीके से ऐसा तरीका ढूंढ के लाते हैं जो आपको समझ में आए। डिस्क रोटेटिंग विथ ओमेगा शॉर्टकट मध्ये सांगितलं डिस्क रोटेटिंग विथ ओमेगा एंड मूव कसं करायचं मूव विथ लिनियर वेलोसिटी और वेलोसिटी v if ओमेगा इज इक्वल टू v अपॉन r आणि हे जे इक्वेशन आहे ना v इज इक्वल टू ओमेगा इक्वल टू v बाय r v इज इक्वल टू ओमेगा r वरून आला बदलतीच नाहीये हा फॉर्म्युला माहित पाहिजे लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीचं हे रिलेशन आहे सर्क्युलर मोशन मधून आलेले आपण ठीक आहे तेच काय केलं तर ओमेगाला इक्वल टू केलं v बाय r आलं असं नाही की मनाने घेतलेलं ते आयडियल इक्वेशन आहे इफ ओमेगा इक्वल टू v बाय r आणि त्यांनी काय केलंय फक्त टाइमचं जे इक्वेशन आहे ते थोडंसं कस्टमाइज केलंय मनाने एक टाइम t इज इक्वल टू
टाइम t इज इक्वल टू पाई डिवाइडेड बाय 2 ओमेगा then what will be काय असेल क्वेश्चन डिस्प्लेसमेंट आपलं ठीक आहे then what will be the displacement with respect to काय घेऊया सेंट्रल मार्क घेतला तर साय एकदम चिल्लर डायरेक्ट r किती मागे आला r आला समजा एखादा पॉइंट आहे जो इथे p पॉइंट p जो इथे आला किती सांगणार सर बिंदास r सांगा फक्त इथे अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हटलं का नाही फक्त डिस्प्लेसमेंट फक्त लिनियरली येईल ना जो पॉइंट p इथून आला तो पॉइंट p इथे आला म्हणजे काय एखादा माणूस इथून इथे गेला समजा इथे चार जो इथे होता हा तो पॉइंट p आता तो पॉइंट p इथून इथे आला आपण शॉर्टकट डिस्टन्स कसं काढतो ते शॉर्ट डिस्टन्स कसं काढतो जे हे होतं तर ते हे बदलं ठीक आहे जो पॉइंट p इथे होता तो पॉइंट p आता इथे आला आपण काय करू हा पाथ न बघता हा पाथ बघू ठीक आहे म्हणजे टोटल डिस्टन्स समजा टोटल डिस्टन्स असेल जसं 2v आलं टोटल डिस्टन्स 2v आणि हे मायनस किती रे r मायनस किती r तेच आहेत ना परत आन्सर फक्त प्रश्न अँगलचा झाला ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू काय म्हणू आपण ग्राफ विथ रिस्पेक्ट टू ग्राफ सॉल्युशन कहा है ऐसा सॉल्यूशन SOLUTIY बरोबर SOLUTIY सॉल्यूशन सर कुछ भी देखो तो बताओ डिस्क है ठीक है एक प्यारी सी डिस्क है हमारे पास डिश सर डिश क्यों लिखते हैं जो हम उठा के मारते हैं घर में इधर उधर फेंकते रहते हैं वो डिश वो वाला डिश बट हमने ली ये डिस्क चलो फिर अगर ये डिस्क है जो ओमेगा वेलोसिटी से घूम रही है और लीनियर वेलोसिटी v से आगे बढ़ रही है ठीक है ओमेगा वेलोसिटी से आगे बढ़ रही है तो उन्होंने पूछा है आफ्टर ये टाइम या टाइम नंतर डिस्प्लेसमेंट काय असणार ठीक आहे काय काय कंडिशन्स आपल्याला ओमेगा इक्वल टू v बाय r आणि t इज इक्वल टू किती दिलेली रे पाय डिवाइडेड बाय 2 पाय ट्राय करा काढण्याचा रात हो गई है रात के 2 बज रहे 2 देखो मेरी परछाई यहाँ पे पड़ रही है कितना लेट बोलते सर तर काढता येईल का तसं जसं आता आपण काढलं तर तसं टोटल डिस्टन्स करावं लागेल ना म्हणजे हा किती पुढे गेला समजा t सेकंड नंतर सेकंडच काय कितना सर क्योंकि हमने पहले ही चैप्टर में देखा है हम हमेशा एसआई यूनिट के बारे में बात करते हैं मिनट नहीं दिया हमने क्या लिया है सेकंड लिया है छोटी छोटी चीजें होती है जो हम बता नहीं सकते हर बार जब हमारे मन में हो तभी बताते तुमको गौर करना पड़ता है ये बातें जितना ज्यादा सोचोगे उतनी वो चीज समझ में आएगी ठीक है चला मग हे पुढे गेलं सर अभी तो डिस्क हो रहा था डिस्क ले लो बहुत पसंद आ रही डिस्क ही डिस्क पुढे गेली ठीक है आणि मग तो पॉइंट असणार देन व्हाट विल बी द डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड कुछ तो मिसिंग है यहाँ पे हम बोलते हैं व्हाट विल बी द डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट P ठीक है व्हाट विल बी द डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट P जो पॉइंट P इथे होता ठीक है जो पॉइंट P इथे होता त्या पॉइंट P चं सांगायचं तुम्हाला डिस्प्लेसमेंट जो पॉइंट P इथे होता तो पॉइंट इथून इथे आला किती वेळानंतर तर इतक्या वेळानंतर क्लियर आहे या पॉइंट P चं तुम्हाला सांगायचंय डिस्प्लेसमेंट मग मी इथे लिहू हा पॉइंट P जो इथे आलाय भूक फिरत हा फिरत मी असं दाखवतो त्याच्यात फिरत या पॉइंट पासून इथे आलाय अबाउट सेंटर ऑफ मास ठीक आहे बट आपल्याला काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड टोटल डिस्टन्स काढायला लागलं हे फिरलं किती चाक हे चाक काय चक्का आवडलाय तुम्हाला लहानपणी जास्त केली का चक्का डिस्क ओके लेट मी राईट हियर इट्स अ डिस्क DISC डिस्क किती पुढे गेला टोटल डिस्टन्स काढ किती पुढे गेला फिरणार तर 360 ना इथे काय तिथे काय फिरणार ते 360 पुढे किती गेला निकाल लो फिर डिस्टेंस टोटल डिस्टेंस निकालो डिस्प्लेसमेंट बाद में निकाल के डिस्प्लेसमेंट तो वो होता है टोटल डिस्टेंस में से कितना माइनस हुआ शॉर्टेस्ट पाथ कौन सा हुआ पूरा डिस्प्लेसमेंट डिस्टेंस कितना रहेगा डिस्टेंस रहेगा सर वेलोसिटी इनटू टाइम बहुत
बताओ फिर डिस्टेंस कितना आएगा, डिस्टेंस कितना आएगा। v की जगह v टाइम की वैल्यू हमको दी हुई है पाई डिवाइडेड बाय 2 ओमेगा, पाई डिवाइडेड बाय 2 ओमेगा, ओमेगा की वैल्यू भी हमको पता है v इंटू पाई डिवाइडेड बाय 2 ओमेगा, ओमेगा की जगह में v बाय r रख दूं, v अपॉन r। अभी मैं चाहता तो r ऊपर लिख सकता था, बट फिर पूछोगे कि सर ये कैसे हुआ, इधर लिख लेता, उधर क्यों नहीं, मेरी मर्जी। डिस्टेंस v, v इंटू r ऊपर जाएगा, जाएगा ना, ये क्या डिनोमिनेटर का डिनोमिनेटर मतलब वो ऊपर जाएगा, सीधे सीधे आके छोटी छोटी बातें आनी चाहिए। 2 इंटू वी, ये v मर गया, क्या आएगा ऊपर पाई r, सर कभी r पाई लिखते हो कभी पाई r लिखते हो, मेरी मर्जी। पाई r बाय 2, क्या आएगा आंसर, v से v मर गया, पाई r डिवाइडेड बाय 2, ये डिस्टेंस हुआ टोटल, ये डिस्टेंस हुआ टोटल। तो अभी बात करते हैं एंगुलर के बारे में, थीटा, एंगुलर के बारे में थीटा, थीटा बोलो क्या होगा ओमेगा इंटू टी। अभी थीटा पता चलेगा कितना वो घूमेगा नीचे, क्योंकि हमें एग्जैक्ट वैल्यू मिलने वाली है इसके थीटा की, कितना एंगल वो नीचे आया, लिनियरली कितना गया, लिनियरली कितना पुढे गेला, अँग्युलरली काय असेल थीटा, अँग्युलरली अँगल मध्ये सांगा ना, बरोबर ना, काही वेगळे आहे तुमच्याकडे। सर मी ना माझ्या भावाचा मला राग आला, माझ्या बहिणीचा मला राग आला, टीव्ही बघू देत नव्हता मला तो, ठीक आहे, टीव्ही बघू देत नव्हता, टीव्ही बघू देत नव्हती, ठीक आहे, अशी घेतली ती डिश आणि तो असा घेतला तो ग्लास असा जोरात मारला, जोरात मारला, बरोबर 180 डिग्री नंतर जाऊनच तो डोक्याला लागला त्याच्यात। आता तुम्ही काय म्हणता, असा मारला की एका फटक्यात पडला, आता तो फटका म्हणजे काय, मेजरमेंट काय त्या फटक्याचं, फिरत फिरत गेला तर अँगल मध्येच गेला असेल ना, सर क्या बात करता। चला मग सांगा ओमेगाच्या ऐवजी काय पुट करू, ओमेगा की जगह हम पुट करेंगे v बाय r, ये देखने वाली चीज नहीं है, ओमेगा इज इक्वल टू v बाय r। नो, पहले तो t की वैल्यू पुट कर लो, t की वैल्यू थी हमारे पास पाई डिवाइडेड बाय 2 ओमेगा, पाई डिवाइडेड बाय 2 ओमेगा। अभी वैसे करने में दिक्कत नहीं थी, फिर भी वो लंबा जाता, काटा काटी लंबी जाती, ठीक है, जनरली बाद में हो जाती, यही से जनरली सॉल्व कर लेते, तो आंसर आएगा पाई डिवाइडेड बाय 2। तुमको डालनी है वैल्यू ओमेगा की तो डाल के देखो, ओमेगा की जगह क्या रखो v बाय r, उसके बाद t की वैल्यू डाल के देखो क्या आंसर आता है, ठीक है। सर क्यों हमारा काम बढ़ा देते सर, हमारा काम ही बीच आल्या दोन व्हॅल्यू आपल्याकडे, हा दोन व्हॅल्यू आल्या, क्लियर आहे। मग आता काय करायचंय, काय करायचंय, डिस्प्लेसमेंट काढा ना, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल p विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, ठीक आहे, मग काढा। किती पुढे गेला, किती पुढे गेला, तर इतका पुढे गेला, हे टोटल डिस्टन्स असतं ना त्याच्यामध्ये काढतो, किती पुढे गेला, पाय r डिवाइडेड बाय 2, किती पुढे गेला, पाय r डिवाइडेड बाय 2, मागे किती आला, इथून इतका, लिनियरली जर कधी ऑब्झर्व काय झालं कसं करणार, हा गेला होता इतका, ठीक आहे, हा गेला होता इतक्या डिस्टन्स पर्यंत, नंतर काय इथे गेला तर हा गेला इथपर्यंत, हा गेला इथपर्यंत, म्हणजे एवढं डिस्टन्स काय झालं रे, कॅन्सल। हे डिस्टन्स किती असणार, तर r डिस्टन्स असणार, हे डिस्टन्स किती असणार, r डिस्टन्स असणार, क्लियर आहे। घाबरा नाही, तो रोटेशनल मोशन मध्ये मूव्ह करतोय, रोटेशनल अँग्युलर मूवमेंट होते, म्हणजे त्याचा rच डिस्टन्स असणार मागे येण्याचं आणि फिरण्याचं, ठीक आहे। कोणत्या डायरेक्शनला, x, ही डायरेक्शन कोणती रे, x आहे, आडवी कोणती असते आपली डायरेक्शन, x असते, ठीक आहे, x आहे, y कोणती घेत असतो आपण, y कोणती घेत असतो, ज्यास आपण बघितलं हा पॉइंट जो इथे होता, हा पॉइंट 2 पॉइंट p बघा की इथे दाखवतोय, 2 पॉइंट p इथे होता, तो पॉइंट p कुठे आला होता, इथे, म्हणजे हे एवढा फरक पडला पहिल्या पॉइंट पासून आणि ह्या लास्ट पॉइंट मध्ये एवढा फरक पडला व्हर्टिकली, एवढा पॉइंट फरक पडला व्हर्टिकली, भले तो अँगल मध्ये फिरणार, भले त्या अँगल मध्ये फिरणार, पण सुरुवात सध्या आपण काय म्हणू, फक्त r म्हणू त्याला, सध्या आपण त्याला काय म्हणू, फक्त r म्हणू, ठीक आहे। मग कसं लिहू, r j क्या, r j क्या आलं का आपला आन्सर,
r ची व्हॅल्यू माहित असते तुम्हाला 1 मीटर 2 मीटर तुम्ही r ची व्हॅल्यू पुट करणार आणि बाकीच्या गोष्टी सॉल्व्ह करणार असं केलं असं ठीक आहे. आता हे इक्वेशन सुद्धा मी हेच आहे ना डिस्प्लेसमेंट एवढंच आहे बाकी काही काढायचंय का फक्त लक्षात घे व्यवस्था मी r का म्हणतोय आणि तो वापस तितकंच अंतर येणार जितका हा r गेला ना इथून इतकं किती अंतर rच ना जर हे डिस्टन्स r आहे हे पण डिस्टन्स किती rच वापस आला फक्त अँगल येणार एंगल मध्ये थोडाफार फर्क पड़ेगा ठीक है. तो एंगल अपन काढू व्यवस्थित ठीक है आएगा हमारा थीटा आएगा. सर तुम्हाला येत नाही ऍक्टिंग का शाहरुख खानची नाही कोणाची शाहरुख खानच्या आणि सलमान खानच्या आईची ऍक्च्युअल मधल्या आईची नाही त्या पिक्चर पुरत्या मर्यादित आईची ठीक आहे. हे इक्वेशनचं व्हॅल्यू सुद्धा मी इथे लिहून घेतो y ठीक लिख लो पाई r by 2 minus r I cap plus r j cap plus r j cap ठीक आहे. बघा हे पहिल्या पॉइंटला पहिल्या याच्यात आन्सर काढलं होतं ते दुसऱ्या याच्यासाठी काढलं दोन प्रॉब्लेम घेतला आतापर्यंत ठीक आहे. आता जो तिसरा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी बघा ठीक आहे. तिसरा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी बघा आता तिसऱ्या प्रॉब्लेम बद्दल डायरेक्टली सांगेल आता जास्त खेळत बसत नाही. चला एक चाक घ्या आपल्याकडे किंवा डिस्क घ्या चाक घ्या काही पण घ्या ठीक आहे जी तुम्हाला आवडेल ते घ्या मी चाक म्हणतो ठीक आहे. जो ओमेगा वेलोसिटीने मूव्ह करतोय नाही सर ओमेगा वेलोसिटीने रोटेट करतोय ओके. रोटेट करताना लिनियर वेलोसिटी v ने मूव करता है बहुत अच्छा ऐसा होता है मुझे पता ही नहीं था ऐसा भी कुछ होता है. तो बोलो क्या होगा आगे जाके आफ्टर t सेकेंड आफ्टर ऐसा ही बोलना होता है ना क्वेश्चन में तो ये दिया रहेगा आफ्टर t सेकेंड ये बच्चा नहीं ये डिस्क इतने दूर जाएगी ये रिंग ये स्फीयर ये कुछ भी ठीक है इतना दूर जाएगा ठीक है. तो बता जो पॉइंट P यहां था वो वहां आ गया तो इसका डिस्प्लेसमेंट क्या होगा क्वेश्चन पूछा जाएगा व्हाट विल बी डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट P इसके रिस्पेक्ट में ये होगा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. अगर सेंटर से पूछता तो सवाल ही खत्म सिर्फ r डिस्टेंस क्योंकि एंगल में तो सेंटर क्या देखेगा एंगल में तो देखेगा जो पॉइंट P है यहां से यहां एंगल है कितना डिस्टेंस मैं तो फिक्स हूं यहां से ऐसा मतलब मेरा हाथ की लंबाई कितनी है तो तिच अगर ये हो गया कुछ 1.5 मीटर 1.5 फुट का तो कितना नीचे और कितना पीछे जो पॉइंट यहाँ पे पॉइंट P यहां से 1.5 फुट वापस आएगा ठीक है. आगे जाने के बाद यहीं पे नहीं रोटेट भी करना पड़ेगा और मूव भी करना पड़ेगा क्योंकि हमारा क्या चल रहा है रोलिंग चल रहा है. इसलिए हम हमेशा इस चक्के को आगे ले जा रहे हैं और आगे जाने के बाद सोच रहे सर कितना डिस्प्लेसमेंट हुआ इस पॉइंट P का जो यहां था कहां से देखते हुए ग्राउंड से बट किसके अबाउट सेंटर के अबाउट ठीक है. क्वेश्चन समझ में आया निकालना अब आएगा निकालना ये निकालना आएगा डिस्प्लेसमेंट निकालना आएगा क्या निकालो फिर डिस्प्लेसमेंट जो अब तक हमने कहानी की वो कहानी समझते हुए इसको सॉल्व करो और क्या आता है आंसर बताओ आंसर क्या आएगा वो बताओ. चलो पॉइंट P हम यहां से यहां ले लेते कहानी थोड़ी आसान होगी समझने में. जो पॉइंट P यहां था हर बार यहाँ पे P अच्छा नहीं लगता थोड़ा सा इधर ले आते ठीक है. यहाँ पे आ गया P डूबते हुए ये रहा वो पॉइंट P ये इनिशियल यहां था अब यहाँ आ गया ठीक है. ये पॉइंट P जो यहाँ था वो अब यहाँ आ गया मतलब ये हुआ वो डिस्प्लेसमेंट निकाल दो. टोटल डिस्टेंस कैसे निकालोगे टोटल डिस्टेंस d v इंटू टाइम यही हमारी कहानी है. और एंगुलर डिस्प्लेसमेंट बोलो थीटा ओमेगा क्योंकि नया पूछे क्या वैल्यू दी हुई तो ओमेगा इज 2 सेकंड 3 रैड पर सेकंड ऐसा कुछ है क्या और ओमेगा इज ऐसा किया कुछ दिया है क्या पाई बाय 2 ऐसा कुछ है क्या हमारे पास तो t की इक्वेशन जैसा इस कहानी में थी
t इक्वल टू कुछ तो था 2 पाई बाय ओमेगा, ऐसा कुछ तो था, ऐसा कुछ नहीं, इसलिए हम डायरेक्टली लिख सकते हैं, ठीक है, ओमेगा। तो टोटल डिस्प्लेसमेंट कैसा आएगा, पॉइंट पी का विद रिस्पेक्ट टू ग्राउंड, पॉइंट पी का विद रिस्पेक्ट टू ग्राउंड, नया कुछ नाही ना, सब तो आयडियल आहे, सगळ्या गोष्टी कशा आहे, आयडियल आहे, बरोबर आहे. काय निघाले मग VT बरोबर, VT कोणत्या डायरेक्शनला, आय डायरेक्शनला VT, बट मागे किती आला, हा मागे किती आला, इथून इतके डिस्टन्स, दो पॉइंट पी इथे होता, तो मागे किती आला, तर हा डिस्टन्स मागे आला, बघा इथून इतके डिस्टन्स जे VT होता त्याच्यामधून एवढं डिस्टन्स काय झालेलं आहे, मायनस, किती मायनस, तर r डिस्टन्स मायनस, तर r डिस्टन्स मायनस म्हणजे VT मायनस r, असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. आता एवढं समजायला लागलं ना, हे पटकन काय ते VT मायनस r प्लस r j प्लस r j, बरोबर, y डायरेक्शनला प्लस r j. क्लिअर इथपर्यंत बघा. आता मी हे सगळी रेस आणि एकच सर्कल काढेल, एकच मोशन काढेल, जी नंतरची, हा चक्का तिकडे गेल्यानंतरची ती मोशन असणार, असं समजून तुम्हाला आता इथे सांगतो, ठीक आहे. हा फिरला पण आणि पुढे पण गेला, आणि जो पॉइंट पी इथे होता, तो पॉइंट पी आता इथे आला, तो पॉइंट पी इथे आला, असं समजतो आपण, ठीक आहे. मग आता नेमका आला किती मागे, आर समजलं सर, बट काहीतरी गोंधळ वाटतोय, आर समजला, आर मागे आला, पण काहीतरी अँगल्स नाही दिसत ना, त्याच्यामध्ये आपण दोन इक्वेशन दिले, अँगलची गडबड चालली किती होती, ठीक आहे. मग अँगल काढण्यासाठी आपल्याला अँगल काढता येईल का, तर कधी हे r डिस्टन्स आहे, तर कधी हे r डिस्टन्स आहे, पण r डिस्टन्स आहे, आपण म्हणू हा तो थीटा होता, हा तो काय होता, थीटा होता, क्लिअर आहे, हा तो थीटा होता, समजून घ्या. आता तो पॉइंट पी, आता तुम्हाला समजण्यासाठी मी असं दाखवतो, कारण तर 90 डिग्री बनते, काय होईल 90 डिग्री. समजा हा पॉइंट पी इथे असतो, समजा हा पॉइंट पी इथे असता, समजतंय ना, हा पॉइंट पी इथे असता, ठीक आहे, हा पॉइंट पी इथे असता, तर तुम्हाला याची व्हॅल्यू सांगता आली असती का, याची व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू, ही व्हॅल्यू मिळाली पाहिजे तुम्हाला, हा किती मागे आला, अँगल मध्ये किती मागे आला, ही व्हॅल्यू काढता येईल का, बघा मी इथे रेड मार्करने करून दाखवतो, ही व्हॅल्यू सांगता येईल का. जर कधी हा थीटा अँगल इथे बनला, का बरं इथे थीटा दाखवला मी, कारण तो आधी इथे होता, आणि इथून इकडे आला, बरोबर ना, आधी इथे होता, आता इथून इकडे आला, म्हणजे इथे थीटा दाखवला मी, या ठिकाणी काय दाखवला मी, थीटा. तर मग ही व्हॅल्यू काय झाली, आज तुम्हाला एवढं येतं, ही व्हॅल्यू काय झाली, r cos थीटा, आणि ही व्हॅल्यू किती झाली, मग ही व्हॅल्यू कशी ठरणार, जी ही वरच्या लाईनीची व्हॅल्यू तीच या लाईनीची व्हॅल्यू, समजतंय ना, जी ही लाईनीची व्हॅल्यू तीच ह्या लाईनीची, पण जर कधी ही r cos थीटा, तर ह्यालाही ही जोडणारी परपेंडिक्युलर मध्ये छेदणारी ही व्हॅल्यू काय झाली, r sin थीटा. जर कधी ही व्हॅल्यू r sin थीटा, ऑब्वियसली ही सुद्धा व्हॅल्यू काय झाली रे, ही सुद्धा व्हॅल्यू काय झाली, r sin थीटा, ठीक आहे. हा तो छोटासा गोंधळ होता, सर थोडासा फरक पडेल, कारण की हे डिस्टन्स थोडंसं पुढे, हे डिस्टन्स थोडंसं पुढे आणि हे डिस्टन्स थोडंसं मागे, हे पुढे वाटते हे मागे, हे कोणावरती डिपेंड आहे, थीटावर. इथे थीटा काय असेल कमी, इथे थीटा काय असेल जास्त, समजलं ना, इथे थीटा कमी असणार या पॉइंट पर्यंत, हे ऑब्वियसली कमी जास्त पण हे कोणावर डिपेंड असेल, या थीटावर, कमी जास्त पण कोणावरती डिपेंड असेल, त्या r sin थीटा मधल्या थीटामध्ये, ठीक आहे. समजले इथपर्यंत, मग r cos थीटा. मग आता काय करू, मग इथे काय लिहू, VT मायनस r, बट r मध्ये काय घेऊ, आता VT मायनस r, म्हणजे हा मागे कोणतं डिस्टन्स घेऊन आलं, cos थीटा वाला की sin थीटा वाला, cos थीटा वाला कोणत्या डायरेक्शनला आहे, cos थीटा कोणत्या डायरेक्शनला आहे, y, आणि r sin थीटा हा कोणत्या डायरेक्शनला आहे, x, म्हणजे x डायरेक्शन मध्ये जो r आहे तिथे काय लिहू मी, आता x डायरेक्शन मध्ये जो r आहे तिथे काय लिहू, r sin थीटा i कॅप, आणि y डायरेक्शन मध्ये म्हणजे उभं डिस्टन्स हे कोण ठरवतंय, cos थीटा ठरवतोय, कोण ठरवतंय, cos थीटा, r cos थीटा j कॅप, r cos थीटा j कॅप, ठीक आहे. हे जे आपण कन्सिडरेशन साठी घेतलं होतं, ही ब्लू लाईन, ठीक आहे, ती मी इरेज करतो आता, ठीक आहे, हे समजलं. तर मग सांगा हा किती मागे आला, आता
किती मागे आला तर r sin थीटा डिस्टन्स मागे आला टोटल डिस्टन्स मधून r sin थीटा म्हणजे आता जोपर्यंत जो थीटा पाहिजे होता आपल्याला कर्णर बिंदूला मेरा थीटा आएगा तो थीटा आला ठीक आहे आला इथे पण आला y ला पण काहीतरी मागे आला असणार ना उभा पण मागे आला मी कोण ठरवणार थीटा ठरवणार कोण ठरवणार थीटा ठरवणार ठीक आहे कोण ठरवणार थीटा फक्त इथे काय केलंय vt मायनस r जसं इथे मायनस केलं म्हणजे हा r मधून आता बोलतो y मध्ये पण आपल्याला वाटतं काय y मध्ये पण वाटतं का y मध्ये पण वाटतं का काय वाटतं सर बघा जो पॉइंट p इथे होता एक्झॅक्टली जो पॉइंट p इथे होता तो इथे म्हणजे इनिशियली जे डिस्टन्स r होतं ते डिस्टन्स आता खरंच r राहिलं का असं इतकं पहिला पॉइंट पासून बघा ही उभी लाईन ठीक आहे ही उभी लाईन आणि हे आहेत का सारख्या नाही म्हणजे r मधून किती डिस्टन्स गेलं तर r cos थीटा r मधून किती डिस्टन्स गेलं तर r cos थीटा म्हणजे आपण जे r j कॅप म्हणायचो ठीक आहे म्हणजे y डायरेक्शनचा त्याच्यातून मग काय आपण आता r मायनस r cos थीटा कोणत्या डायरेक्शनची पुट करू बघा बरं काय आता आपण एक्झॅक्टली हे पॉइंट कसे घेतलेले एक्झॅक्ट 90 डिग्रीला पॉइंट कसे घेतलेले सगळे हा पॉइंट कुठे हा कुठे आला डायरेक्ट इथे म्हणजे किती डिग्री समजा आपल्याला 90 डिग्री म्हणून चालेल 90 डिग्री म्हणून चालेल सर चल काय मग sin 90 ची व्हॅल्यू ठेवली असेल मी काय झालं असतं sin 90 ची व्हॅल्यू म्हणजे थीटाच्या ऐवजी काय पुट केलं असेल मी 90 sin 90 किती असतो sin 90 राइट साइड फिंगर्स 1 ना किती आली असते व्हॅल्यू vt minus r into 1 म्हणजे काय रे vt minus r व्हॅल्यू काय असते vt minus r तेच लिहिलं होतं ना आपण काय आली असते व्हॅल्यू vt minus r 90 डिग्री होतं म्हणून आपले इक्वेशन कसे बनत होते आयडियल इक्वेशन कसे बनत होते आयडियल फक्त आपल्याला हा थीटाला आणायचं होतं ठीक आहे म्हणून आपण बघितलं सगळे लॉजिक त्याच्या मागचे काय करतो मी एक्सप्लेन मग इथे प्लस r cos थीटा cos थीटा म्हणजे काय पुट करा 90 cos 90 लेफ्ट साइडला फिंगर्स आहे का नाही 0 म्हणजे काय झालं असतं ही व्हॅल्यू प्लस r मायनस 0 म्हणजे प्लस r म्हणजे याच्यासारखी r मायनस 0 r फक्त ठीक आहे r j कॅप आणि याला जो मल्टिप्लाय असतो ना j कॅप तो इथे आला असतो क्लियर आहे ना समजले इक्वेशन्स कसे आले म्हणून 2v मायनस r 2v मायनस r इथे काय आलं असतं फक्त r sin थीटा 2v मायनस r च्या ऐवजी काय आलं असतं r sin थीटा आला असता काय आला असता r sin थीटा जो i कॅप आहे तो काय रे i कॅप आणि इथे r च्या ऐवजी काय आलं असतं रे r च्या ऐवजी काय आलं असता r मायनस r cos थीटा कोणतं राहायचं j कॅप बट आपण काय घेतलं होतं एकदम 90 डिग्रीला आणले होते सगळे पॉइंट कशाला एकदम बघा त्या डायग्राम 90 डिग्रीला आणले होते म्हणून इथे काय आलं असता sin 90 1 झाला असता म्हणून हे इक्वेशन म्हणलं 2v minus r आणि हा r minus r cos ची व्हॅल्यू झाली असती 0 ही इक्वेशन काय आलं फक्त r cos ची टर्म काय गेली तर तिथे cos 90 काय आला 0 सेम इथे पण काय असेल r sin थीटा sin 90 1 आणि इथे r minus r cos थीटा r minus r cos थीटा जो काय होणे 0 होणे म्हणून इथे पण काय आलं फक्त r चा समजली गंमत तर काय झालं कन्फ्युज करून टाकलं कन्फ्युज झालं तर कन्फिडंट मिटलं सगळं एकदम छान सांगितलं ठीक आहे डायरेक्टली सांगू शकलो असतं हे इक्वेशन पण आधी सांगितलं नेमकं काय होतं सिच्युएशन कशी घडते आणि थीटा का बरं नाही आला ठीक आहे ज्यावेळेस आपण त्याला बोलवलं त्यावेळेस आला आणि तो का गेला तिकडे गेला इथे आला होता आला कसा गेला कसा समजलं त्याची शॉर्टकट मेथड डायरेक्ट फॉर्म्युला मधून पण काढू शकता ठीक आहे आपण काय करतोय डिस्प्लेसमेंट काढतोय आपण काय करतोय डिस्प्लेसमेंट काढतोय ठीक आहे कोणाचं पॉइंट P चे विथ रिस्पेक्ट टू काय रे ग्राउंड विथ रिस्पेक्ट टू काय काढतोय ग्राउंड बट कुठून बघतोय सेंटर पासून म्हणून असं म्हणू शकतो आपण डिस्प्लेसमेंट ऑफ P कोणी बघितलं C न म्हणू शकतो या C वरती कोणीतरी बसला असेल C वरती म्हणजे सेंटरवर कोणीतरी बसला वो देखा अरे यार नन्ना सा प्यारा सा P बच्चा यहाँ से यहाँ घूम रहा है किसी ने तो देखा होगा ना सेंटर से अगर हमने देखा अगर हम बाहर से देखते अगर ग्राउंड म्हणजे काय आपण ग्राउंड वरती कोण ठेवतो आपण स्वतःला ठेवतो ना प्रत्येक वेळेस ग्राउंड वरती कोणाला रेफरन्स करतो आपण असे प्रॉब्लेम घेतलेले कायनेमॅटिक्स मध्ये
न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तिथे बघितलेलं आपण ग्राउंड होतो. ठीक आहे, सुरुवातीला सांगितलं आपण बस आले एक्झाम ते सांगितलं होतं. ग्राउंड मधून बघितलं तर समजलं की पी हा लिनियरली जातोय आणि अँगुलर मध्ये फिरतोय. मग इथे डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट पी ऑब्झर्व बाय सी असं तर आपल्याला कसं लिहितो, रिलेटिव्हच्या टर्म्स मध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सारख्या टर्म व्हेलॉसिटी पण काढणार आहे आपण. ठीक आहे, म्हणजे कसं लिहू आपण, डिस्प्लेसमेंट ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास जो सेंटर पार्टिकल आहे त्याचे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आपल्याला काय करायचं होतं, ह्या डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड करायचं होतं. देअरफॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काय बनलं असतं, SPC ही तर तशीच राहणार आणि इकडे काय देऊ, मग आता हा मायनस इकडे आल्यावरती प्लस हिला काय आपण C. ठीक आहे, मग पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू सेंटर डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू सेंटर. बघा हे इक्वेशन इथं, डिस्प्लेसमेंट ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू सेंटर म्हणजे पॉइंट पी तो सेंटर पासून बघितला, म्हणजे जो सेंटरनी बघितला त्याला काय वाटलं, हे चाक फिरत गेलं, जो पॉइंट पी इथे होता तिच्या जे टोटल डिस्टन्स तो गेला असेल काहीतरी, आणि किती गेला, 2v गेला. किती घेतला हा, तर 2v सेंटर पासून बघता. ठीक आहे, कोणी बघितलं सेंटरने, म्हणजे इथून इतकं डिस्टन्स आहे, किती गेला 2v. सेंटरला अजून पण आपण असं समजू सेंटरला मागे किती आला, r आला. ते कधी बघितलं आपण, ज्या सेंटरला असताना. हे कधी बघितलं आपण, किंवा कोणी बघितलं, सेंटरला बघितलं किंवा आपण सेंटरवरती होतो त्यावेळेस बघितलं. समजलं इक्वेशन. नंतर काय मग डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू काय, ग्राउंड. म्हणजे आता आपल्याला बघायचंय ह्या सेंटरला कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न, जो ग्राउंडवर असेल त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न त्या सेंटरला पाहिजे. मग आपल्याला हे समजलं, जो सेंटर असा होता तो आता हळूहळू त्या पॉइंट पी ला इकडे आला. सेंटरच्या हिशोबाने आपण बघितलं, जो पॉइंट पी इथे होता तो पॉइंट पी इथून इथे आला, म्हणजे जो पॉइंट पी इथे होता तो इथून इथे आला. आणि आपण कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये बघितलं, ग्राउंडच्या. कोणाला, सेंटरला. आपल्याला समजलं सेंटरच्या सोबत असलेला पॉइंट पी फिरतोय. काय समजलं आपल्याला, फिरतोय म्हणजे रोटेशन परफॉर्म करतोय. म्हणजे काय करतोय, रोटेशन परफॉर्म करतोय. आणि आपण काय म्हणतो त्याला, हा किती रोटेट केला, तर r रोटेट केला. किती रोटेट केला तर r. ऍक्च्युअली मध्ये हा फॉर्म्युला काय असेल, मग r म्हणायच्या ऐवजी आपल्याला काय म्हणतो, r म्हटलं आपण रोटेट केलं म्हणजे किती, r मायनस r cos θ. काय म्हणतो आपण, r मायनस r cos θ y डॅश. खाली आला तो y डॅश. आणि इथे काय होतं, साइन. इथे काय होतं, साइन थीटा i कॅप. इथे काय होतं, r साइन थीटा i कॅप प्लस r मायनस r cos θ g कॅप. ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण ऍक्च्युअल मध्ये काय असेल तर r असेल. ते साइन थीटा cos θ लक्षात ठेवा कुठे. ठीक आहे, थोडंसं ऍडव्हान्स करा बाकीच्या पेक्षा, डायरेक्टली लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी. डिस्प्लेसमेंट काढता येईल, काढता जायला पाहिजे. ठीक आहे, खूप बेसिक मध्ये घेतलंय, खूप डीप मध्ये घेतलंय. व्हेलॉसिटी काढू आपण. ठीक आहे, काय काढू, वेलोसिटी. अब हम निकालेंगे वेलोसिटी. कितना हुआ टाइम, अब हम निकालेंगे वेलोसिटी. करीब 1 घंटा. काही प्रॉब्लेम्स होते. ठीक आहे, मला काही क्वेश्चन्स आले आपल्या क्लासमधून, काही क्वेश्चन्स आले. ठीक आहे, एक क्वेश्चन आहे खूप दिवसांनी आला त्या स्टुडंटचा, तो मी या लेक्चर मध्ये नाही घेत. आय एम रिअली सॉरी अबाउट दॅट बिकॉज ऑलरेडी आय टूक सो मच टाइम. ओके, वेलोसिटी सांगणे शॉर्टकट मध्ये कशी काढायची. ठीक आहे, समजा तो चक्का. ठीक आहे, तो चक्रांच्या चक्रावरती समजा एक पॉइंट आहे एम ओ पी. ठीक आहे, आता वेगवेगळे मला काय पण ए बी सी डी घेता असतं, पण परत इथे काय होतो, सी येतो. सेंटरचा काय होतो, सी. त्याच्यामुळे कन्फ्युजन होईल. यू व्ही डब्ल्यू एक्स असं घेता असतं, किंवा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड घ्या असं, डब्ल्यू एक्स वाय झेड असेल. हे माहित आहे का, असं म्हणू शकतो. चला, डब्ल्यू एक्स वाय एस टी यू व्ही काय घेतलं, एस टी यू व्ही व्ही चा वेलोसिटीचा व्ही आला असं. ठीक आहे, डब्ल्यू आला म्हणजे परत ओमेगा आला. ठीक आहे, डब्ल्यू मध्ये परत कन्फ्युजन येईल ओमेगा मध्ये. त्याच्यामुळे आपले पॉइंट हेच बरे.
MNOT. ठीक आहे. काय करायचं, व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट M, पॉइंट N, पॉइंट O, पॉइंट P. आता हे जे पॉइंट असेल ते समजून घ्या काहीतरी रोटेट झाले. ठीक आहे, रोटेट होऊन पुढे आलेले आणि व्हेलॉसिटी v न पुढे गेलेले, रोटेट झालेले आणि व्हेलॉसिटी v न पुढे आले. ठीक आहे, असं आलेलं असेल. ठीक आहे, त्यावेळेस मी विचारलं काहीतरी टाइम t नंतर हे पुढे आले आणि त्यावेळेस त्यांची काय सांगा, व्हेलॉसिटी आणि त्यांची व्हेलॉसिटी सांगा. काय करते त्यांची व्हेलॉसिटी ऑफ, मी इथे लिहितो velocity of point M, velocity of point M काढून दाखवतो सुरुवातीला. velocity of point M बघा कसं काढायची. सांगा मग, हा जर कधी पुढे जाणार आहे, समजा की आपण असं दाखवू, हा पुढे चालला, पुढे गेल्यानंतर तर रेस्ट मध्ये होईल ना. काय तुम्ही पुढे गेला समजा थांबून जाईल ना, त्या velocity काढून द्या पाहिजे. आताच काढा ना, जात असताना काढा. ठीक आहे, जात असताना काढा. हे आरो त्याच्यासाठी दाखवेल मी, कारण की हे काय आहे, पुढे जात आहे. हा चक्का पुढे जातो म्हणजे त्याच्यावर असणारे पार्टिकल सुद्धा काय असतील, पुढे जात असेल. चला समजा आपण ह्या पॉइंट M ची म्हणली ही व्हेलॉसिटी ची पुढे चालली, M ची ही व्हेलॉसिटी, आणि ही व्हेलॉसिटी कोणाची व्हेलॉसिटी असणार, जी सेंटर ऑफ मास ची असणार. जी कोणाची असणार, सेंटर ऑफ मास ची असणार. ही पण याची व्हेलॉसिटी, कारण की जितका सेंटर ऑफ मास व्हेलॉसिटी पुढे तितके त्याचे पार्टिकल्स पुढे जातात. ठीक आहे, आणि ही सेंटर ऑफ मास. क्लिअर आहे इथपर्यंत. म्हणजे नेट व्हेलॉसिटी काय म्हणतो मी आता इथे, नेट व्हेलॉसिटी, टोटल व्हेलॉसिटी काढायची आपल्याला सगळ्यांची, याची असं असेल. ठीक आहे, पण आपल्याला इंडिव्हिज्युअल्सची विचारली. मग व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट M, या पॉइंट M कडे फक्त एकच व्हेलॉसिटी का रे, लिनियरची व्हेलॉसिटी का नाही, तो तर रोटेट पण करतोय. तो काय करतोय पॉइंट M, मी आता ब्लू मार्कने दाखवतो. पॉइंट M हा काय करतोय, रोटेट सुद्धा करतोय ओमेगाच्या स्पीडने. रोटेट सुद्धा काय करतोय ओमेगाच्या स्पीडने, हा पण रोटेट करेल. ठीक आहे, म्हणजे इथे जर तरी ह्याची पॉइंट M ची नेट व्हेलॉसिटी, मी इथे ब्रॅकेट मध्ये M लिहितो, कशी येते, एक लिनियर व्हेलॉसिटी जी सेंटर ऑफ मास वर डिपेंड आहे, आणि एक व्हेलॉसिटी जी रोटेशन मुळे तयार होते. एक व्हेलॉसिटी जी सेंटर ऑफ मास ची आहे आणि एक आहे ती रोटेशन होत असताना. मग रोटेशन होत असताना लिनियर व्हेलॉसिटी येते का, असं काही रिलेशन आहे का की रोटेशनल व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी एकत्र येतील? येस, वी हॅव सच काइंड ऑफ इक्वेशन and it is commonly known as v is equal to r omega. बरोबर, मी इथे लिहू मी v सेंटर ऑफ मास प्लस r ओमेगा प्लस r ओमेगा. हे झालं आयडियल इक्वेशन. ठीक आहे, हे झालं आयडियल इक्वेशन एखाद्या पॉइंटचं. फरक कुठे पडणार, त्याच्या डायरेक्शन मध्ये, थीटा मध्ये. ठीक आहे, ओमेगा मध्ये, ओमेगा थीटा जे काय असेल. ठीक आहे, ही झाली व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट M, टोटल नेट टोटल. तर मग सांगा पॉइंट M हा पुढे झाला, पॉइंट M पुढे झाला, म्हणजे रोटेशनल व्हेलॉसिटी मला बोलायची झाली, जर कधी हिची रोटेशनल व्हेलॉसिटी बोलायची झाली तर ती पण कशी असणार, ती पण तर पुढेच असणार. हा फिरतोय कुठे, आता मी असं सांगू शकतो का की हा इकडे रोटेट होणार, होईल, पण टॅन्जेन्शियली असते ना एखाद्या चाकाची, एखाद्या सर्क्युलर बॉडीची आपण आवर मेगा ही व्हेलॉसिटी कुठे दाखवते, त्याच्या टॅन्जेंटला. कुठे दाखवतो, टॅन्जेंटला. याची टॅन्जेंट अशी बनू शकते, याची टॅन्जेंट अशी बनू शकते. पण तिथे काय येणार आहे, थीटा येणार. ठीक आहे, तिथे काय येणार, थीटा येणार. पण आपण सध्या थीटा घेत नाही, सध्या आपण थीटा घेतोय का नाही. आपण असं म्हणतोय हा v इकडे गेला, बघा हे चाक आहे समजा, हे चाक आहे, मी असं फिरवलं, पुढे जाण्यासाठी याला फिरवलं, किंवा असं धक्का दिला, हा चाक फिरणार, v न तर सरळ जाणार. बट अँग्युलरली फिरत असताना याची सुरुवात कशी होईल, इथूनच होईल ना, अशी इथूनच होईल. हा अँग्युलर वाला v, हा अँग्युलर वाला स्पीड ओमेगा, आणि ही ती v सेंटर ऑफ मास. म्हणणं काय, मला चक्का फिरला, मी असं फिरलो, फिर जा घुम जा, याला फिरवलं असं फिरलं, v न पुढे जाईल आणि पटकन हा ओमेगाला पण पुढे जाईल. ओमेगाला फिरला सुरुवात केली, मग आपण त्या डायरेक्शनचीच काय घेतली, ती अँग्युलर ओमेगा न प्लस म्हटलं का, व्हेलॉसिटी v जी सेंटर ऑफ मासची आणि ओमेगाची डायरेक्शन कशी आहे, सारखी, ना आपण त्याला काय म्हटलं, प्लस म्हटलं. दोघे पण कसे एका डायरेक्शन. आता मी इथे लिहितो पॉइंट
वेलोसिटी कोणाची m झाला पॉइंट n ची, वेलोसिटी कोणाची पॉइंट n ची. लिनियरली कशी असेल ती स्पीड, लिनियरली कशी असेल त्या पॉइंट n ची स्पीड, ही झाली ती लिनियर. आता इथे बदलू आपण, प्रत्येक तसंच असेल असं नाही, असं फिरवलं. आता बघा, आता काय केलं मी, ह्याला पुढे नेलं आणि फिरवलं, असं पुढे जाण्यासाठी याला फिरवलं, जेणेकरून तो पुढे जाऊ. की मग काय होणार, फिरवलं मला एक टँजेंट दिसते, जी टँजेंट अशी चालली, जी टँजेंट अशी चालली आणि ही काय ती ओमेगा आहे. हा ओमेगा आहे बरोबर, म्हणजे काय हा आर ओमेगा, हा काय तो आर ओमेगा, रोटेशनल स्पीड. समजते? हा तर पुढे जाणार नो प्रॉब्लेम, त्याला जाऊ दे सरळ, आणि हा कसा येणार खाली येणार. मग याचा नेट वेलोसिटी कशी निघेल, याची नेट वेलोसिटी कोणत्या डायरेक्शनला निघेल, कारण की आपल्याला काय करायला वेक्टर सम करायची. एक x डायरेक्शनला आहे तर दुसरा कोणत्या डायरेक्शनला आहे, y डायरेक्शनला. ठीक आहे, एक एक्झॅक्टली x डायरेक्शनला आहे आणि एक एक्झॅक्टली y डायरेक्शनला. मी आधी एक्झॅक्टली एकमेकांना परपेंडिक्युलर असणाऱ्या वेलोसिटी शिकवतोय, नंतर सांगेल की हे असं असल्यावरती काय करायचं, असं असल्यावरती काय करायचं. सध्या हे समजून घ्या, एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये असेल सोपी केस. ठीक आहे, 90 डिग्री साठी आपल्याला वेक्टर सम करणं सोपं जातं. ठीक आहे, मग ह्याचा रिझल्टंट कुठे येईल, इथे VR. आता इथे R म्हणण्याची आपण काय म्हणू, नेट वेलोसिटी, टोटल वेलोसिटी, रिझल्टंट वेक्टर. ही वेलोसिटी V, हा ओमेगा, त्याचा वेक्टर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट वेक्टर काढायचा आहे. काय करायचं आहे, रिझल्टंट वेक्टर. मग तुम्हाला V नेट काढता येतो का रे, रिझल्टंट वेक्टर VR किंवा V नेट काढता येतो का, V नेट काढता येतो, काढता यायला पाहिजे रे. येतो ना. अंडर मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर कोण, x डायरेक्शनच्या त्याचा कंपोनेंटचा स्क्वेअर प्लस y डायरेक्शनच्या त्याचा कंपोनेंटचा स्क्वेअर, r ओमेगा चा स्क्वेअर, r ओमेगा चा स्क्वेअर. ठीक आहे ना, v स्क्वेअर r ओमेगा स्क्वेअर. इथे पॉइंट कोणाची, n ची वेलोसिटी. आता बोला पॉइंट o ची, पॉइंट o ची वेलोसिटी, पॉइंट o ची वेलोसिटी सांगा. बता यार, बता पॉइंट o ची वेलोसिटी. आगे तो भाई ये सीधा जाने वाला है. क्यों, क्योंकि वो लीनियर स्पीड है. जब मैंने इसको ऐसा घुमाया, दो से साथ घूमने की कोशिश की, तो लीनियरली सीधा जाएगा, नो प्रॉब्लम, जाने दो. वापस कसा येईल हा, असा फिरेल, कसा हा मागे फिरेल, कसा असा फिरवला हा मागे. म्हणजे इथे काय आपण वेलोसिटी ऑफ पॉइंट O, वेलोसिटी ऑफ पॉइंट O काय असेल, मग पुढे जी चालली ती कोणती रे, v सेंटर ऑफ मास वाली जी वेलोसिटी असेल. समजा एखाद्याने म्हटलं 2 मीटर पर सेकंड चालली, इथे काय येणार 2 येणार. बट आता हा पुढे चालला आणि हा r ओमेगा, हा r ओमेगा रोटेशनल VR. ठीक आहे, तो कसा झाला मागे. मग आपण याला काय म्हणू, मायनस. याला काय म्हणू, मायनस. इथे प्लस आलता आणि तो पुढे चालला होता, आणि इथे हा मागे आला. ठीक आहे, पॉइंट O ची झाली, पॉइंट O ची झाली. आता सांगा पॉइंट P ची, पॉइंट P ची. अरे बोला, आणि बोलत ते तुम्हाला समजणार नाही. कसं हो सर तुमचं, चला नाही काय वाटते. हा पुढे जाणार. ठीक आहे, हा पुढे जाणार. वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास P, हा लिनियरली तर पुढे जाणार. वेलोसिटी ऑफ पॉइंट P हा तर पुढे जाणार, आणि फिरवला हा पुढे जाणार वर, बरोबर. हा पुढे जाणार वरती, असा फिरवला की असा इथून जाणार, फिरवला असा, बाकीचं जाईल पुढे तो. बट इनिशियली तर इथून सुरुवात केलं, इथून सुरुवात केली. ठीक आहे, पहिला काय आपण सगळी रेस करतो. आता शेवटचा पॉइंट होतो, हा एकच पॉइंट होता. आता इथे तो पॉइंट P होता. ठीक आहे, मग ही झाली वेलोसिटी जी सेंटर ऑफ मास ची असणार, जो लिनियरली जाणार, आणि इथे झाली ती r ओमेगा झाली. आपण याचा रिझल्टंट कुठे असणार, वेक्टर सम कसा येणार, इथे येणार v नेट किंवा VR रिझल्टंट वर. ठीक आहे, मग पॉइंट कोणती, तर P ची. त्याला कसं म्हणू मग आपण, वेलोसिटी ऑफ पॉइंट P, बट कशी रे, नेट वेलोसिटी वेक्टर सम करतो आपण. वेक्टर सम जे एकमेकांना कसे एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये, एकमेकांना कसे एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये. चला याचं कसं करू आपण, अंडर रूट मध्ये v सेंटर ऑफ मास च्या वेलोसिटीचा स्क्वेअर प्लस r ओमेगाचा स्क्वेअर. क्लियर आहे. इथे आलं प्लस, इथे आलं प्लस, इथे आलं प्लस, मायनस. क्लियर इथपर्यंत सगळ्या गोष्टी, क्लियर इथपर्यंत समजला. चला बघा मग आता ह्या काय गोष्टी समजल्या, कोणाला कसं आणायचं, कसं करायचं, डायरेक्शन कशी चालली. ठीक आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाठवा, अभ्यास करा. ठीक आहे,
प्रॉब्लेम देतो, एक्स्ट्रा लेक्चर्सला बोलवतो, बोलायचं ना बरोबर. छान वाटतं का आम्हाला? नाही, आम्हाला नाही वाटत कधी चांगलं. बघा रिझल्ट आला ना आता. ठीक आहे, पहिले क्वेश्चन घ्या. फाइंड आउट डिस्प्लेसमेंट ऑफ, फाइंड आउट वेलोसिटी घ्या, वेलोसिटी. फाइंड आउट वेलोसिटी ऑफ, काय घेता? फाइंड आउट वेलोसिटी ऑफ पॉइंट ए. मला आणखी दोन प्रॉब्लेम घ्यायचे, एक माझा आणि एक आपल्या स्टुडंटने विचारलेला, तो एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे. ठीक आहे, असे दोन प्रॉब्लेम घ्यायचे, बट टाइम जास्त झाला त्यामुळे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईन, आणखी एक लेक्चर रेकॉर्ड करेल आणि काय. फाइंड आउट वेलोसिटी ऑफ पॉइंट ए बी सी विथ रिस्पेक्ट टू, सर एक तो इतना चिट्ठियां मारते हो, फिर बाद में आके देर तक लेक्चर लेते रहते हो, इससे अच्छा तो रोज लिया करना. ये मुझे भी पता है. Due to some reason, I was not able to record lecture. Okay. Find out velocity of point A, B, C with respect to ground. PV system. ठीक है. When find out velocity of point A, B, C with respect to ground. When चक्का, ठीक है. When चक्का is moving with either 2 meter per second and rotating with 3 radian per second. और ये क्वेश्चन के बनू शकतो का की रोटेटिंग विथ 3 radian per second. इथे घ्या 4, इथे घ्या 4. ठीक है, with rotating with 3 radian per second. Radius घ्या, radius of चक्का is 1 meter. ठीक है, point ABC means कुठे पण घ्या, तर नो प्रॉब्लेम. इथे घ्या A, इथे घ्या B, इथे घ्या C. आणि O ची पण सांगा. चला OBC and O बघू कोणा जमतो O काढता. O ची पण काढून दाखवा. ठीक आहे, O ची पण काढून दाखवा. पॉइंट ABC and O या सगळ्यांची तुम्हाला काय काढायची आहे? वेलोसिटी. बघा रिझल्ट आला. ठीक आहे, जे काय फ्रेंड्स असतील किंवा आपल्या बॅचचे जे विद्यार्थी असतील सगळ्यांचं अभिनंदन त्याबद्दल. ठीक आहे, जे पास झाले, चांगल्या मार्क्सनी पास झाले. 1-2 जणांचे, ऍक्च्युअली 2-3 जणांचे मला आले मेसेजेस की सर एवढे मार्क्स पडले, एवढे मार्क्स पडले. अपेक्षा काय असते एका टीचर्सची? एखाद्या वेळेस ज्यावेळेस असं सडनली एक मेसेजेस येतात आम्हाला की सर एवढे मार्क्स पडले, एवढे मार्क्स पडले. त्यावेळेस ठीक आहे, त्या सिच्युएशन ज्यावेळेस जे आमच्या चेहऱ्यात एक स्मित हास्य येते ना, तीच एक अपेक्षा राहते एका शिक्षकाची. तेवढीच एक अपेक्षा राहते. काय करणार, चांगले मार्क्स पडतात, जेवढा आम्ही 2 वर्ष मेहनत करतोय, शिकवण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा रिझल्ट जो असतो, त्याचा फीडबॅक आम्हाला ज्यावेळेस भेटतो, त्या एका क्षणाची जी आतुरता असते ती ही 2 वर्षाची मेहनत आहे. आणि ही मेहनत साकार करण्याचं काम तुमच्यावरती. आणि ह्या छोट्या एका क्षणासाठी आम्ही या फील्डमध्ये आज बघा अभ्यास करत राहते आम्ही. त्या क्षणाचा जर कधी आनंद घेत असेल, आमच्यापेक्षा या क्षणाचं महत्व तुम्हाला जास्त आहे. ज्या तुम्ही या सिच्युएशनला फेस करणार, पुढच्या वर्षी तुमचाच नंबर आहे. ठीक आहे, त्या सिच्युएशनला फेस करणार, रिझल्ट आला, हे 12वीचा रिझल्ट आहे. अशा त्याच्यानंतर पण सीटी आहे, नीट आहे, ह्यांचे रिझल्ट मॅटर करतात. ठीक आहे, त्यावेळेस जो आनंद राहतो ना, त्यावेळेस ती मजा राहते त्या क्षणाची. त्याच्यानंतर होणाऱ्या गोष्टींची ती वेगळीच राहते. त्यामुळे मेहनत घ्या, मेहनतीशिवाय पर्यायी अभ्यास करत राहा. ठीक आहे.